पण आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार. ठरलं तर मग प्रियाला जीवे मारण्याचा प्रयत्न. सायली अर्जुनचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर येईल का? तर मंडळी, चला मग जाणून घेऊया, सायली अर्जुनचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर येईल का? नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करते मजेत असाल. आपण पाहत आहात काटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी. तेवढी काळजी घेऊ ना आपण. आणि आता शेवटचे काही दिवस उरलेत फक्त. एकदा मधुभाव सुटले की मग स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. TRP मध्ये आघाडीवर असणारी ही मालिका आताच्या घडील एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. की मग काय? या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाला सापडते असा सिक्वेन्स सुरू आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रिया अर्जुनच्या ऑफिसची चावी चोरून मध्यरात्री त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्जुन सायलीच्या लग्नाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरी करते. याबाबत अर्जुनला आधीच शंका आलेली असते आणि म्हणूनच तो आणि सायली देखील मध्यरात्री ऑफिसमध्ये जातात. पण दोघांच्या नकळत प्रिया ती फाईल गायब करते आणि सुभेदार कुटुंबाला याचं सत्य कळावं म्हणून रातोरात त्यांच्या घरी येऊन अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणते. आशीर्वाद मिळेल. फाईल बघताच अर्जुन आणि सायलीच्या पोटात गोळा येतो. सगळे फासे उलटे पडणार इतक्यात पूर्णा आजी प्रियाच्याच कानशिलात लगावते. अर्जुन, मी तरी यार खूप भूक लागली मला अचानकच. आपण ना समोरच्या कॅफेमध्ये जाऊ आणि पास्ता खाऊ. आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, तुमचं म्हणणं पटतं मला, पण आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार. तेवढी काळजी घेऊ ना आपण. आणि आता शेवटचे काही दिवस उरलेत फक्त. एकदा मधुभाऊ सुटले की मग. यावर सायली अर्जुनला विचारते, निघतेस ना? ते काय ना, मी इथे नसताना माझ्या कॅबिन मध्ये कोणीही असलेलं मला आवडत. की मग काय? तर दुसऱ्या बाजूला प्रिया तिच्या खोलीत विचारात मग्न असताना कोणीतरी खिडकीतून चोरून तिला पाहत असतं. म्हणणं पटतंय मला, पण आपण घरच्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल चुकीच्या पद्धतीने नाही कळू देणार. हे लक्षात येताच प्रिया खिडकीच्या दिशेने चालायला लागते आणि खिडकीचा पडदा उघडून बाहेर पाहते. तेवढी काळजी घेऊ ना आपण. आणि आता शेवटचे काही दिवस उरलेत फक्त. एकदा मधुभाव सुटले की मग. तितक्यात तिच्या मागून एक माणूस येतो. त्याचा चेहरा मास्कने झाकलेला असतो. तो माणूस प्रियाचं तोंड उशीने झाकून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. की मग काय? दरम्यान प्रियाला जीवे मारण्याचा प्रयत्न कोण करतंय? हा साक्षी आणि महिप्तचा डाव असेल का? तसंच अर्जुन सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहूनही पूर्णा आजीने प्रियाला का मारलं? या सगळ्याचा उलगडा येत्या भागांमध्ये होईल. तर मंडळी, तूर्तास इतकंच. काटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी बेलला प्रेस करा. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.